मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे विजेचा धक्का लागून दोन्ही हात गमावे लागलेल्या कंपनीचे कर्मचारी नितीन पवार यांना हक्काची मदत मिळावी तसंच विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकच्या मालेगावमध्ये 12 बलुतेदार संघटनेचे बंडूकाका बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून लक्ष वेधण्यात आले। मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती। पीडित कर्मचारी नितीन पवारला भरीव मदत द्यावी, जाचक वाढीव वीज बिल कमी करून नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी पॉवर सप्लाय कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। 8-10 दिवसामध्ये या लेकराला ज्याचे हात गेलेले त्याला न्याय मिळेल। या कर्मचाऱ्याची परिस्थिती अशी आहे की तो या पॉवर सप्लाय खासगी कंपनीमध्ये काम करत होता। त्याची शैक्षणिक पात्रता बघितली गेली नाही, हेल्पर म्हणून त्याला घेतलं। त्याला तांत्रिक ज्ञान नसताना नियमांचं उल्लंघन करून त्याला 11 केव्हीच्या लाईनमनचं काम करायला लावलं। त्याच्यामध्ये हा काम करत असताना तिथे त्याला सेफ्टी इक्विपमेंट्स दिले नाही, झुला दिला नाही, हेल्मेट दिले नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं परमिट हे लेखी घेतलं नाही। जर लेखी परमिट घेतलं असतं तर लाईट त्या ठिकाणी आली नसती, डिस्चार्ज रॉड त्या ठिकाणी लावला गेला असता। आज हा हादसा सगळा त्या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडलेला आहे आणि याला 100% ती कंपनी जबाबदार आहे। त्यांनी फक्त याचा दवाखान्याचा खर्च केला, त्याला कुठलेही मानधन दिलं नाही, कुठलीही ठोस मदत केली नाही। म्हणून मायबाप सरकारने आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत हा विषय जर पोहोचला तर मला खात्री आहे 0 मिनिटांमध्ये त्याचा प्रश्न मार्गाला लागेल। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी हे शासनापर्यंत पोहोचवतो। आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। त्यांना अनेकदा निवेदन दिले पण त्याला कुठल्याही प्रकारची त्यांनी दाद दिली नाही, म्हणून आज हजारोच्या संख्येने हा मोर्चा आला। इथे त्यांना 10 दिवसाचे 15 दिवसाची मुदत दिलेली आहे। त्याच्यात जर त्यांनी मार्ग काढला नाही तर या ठिकाणी या परिवाराला घेऊन, त्याच्या मुलीला घेऊन, म्हाताऱ्या आईला घेऊन आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणारे, गेट बंद करणारे, मुक्कामी इथेच राहणारे, स्वयंपाक मी इथेच करणार आणि राहणार बी इथेच। आज त्याला जीवन जगणं अवघड झालेलं आहे। न्यूज ब्युरो कसमध्ये अपडेट, मालेगाव।